दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणं योग्य नाही। सध्या मात्र जुन्नर तालुक्यामध्ये राजकीय पातळी घसरत चालली अशी खंत व्यक्त केली आहे। जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक बाळासाहेब खिलारी यांनी। बाळासाहेब खिलारी आपल्या भाषणात काय म्हणालेत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते महाराष्ट्र प्रदेश युवकांचे उपाध्यक्ष माननीय अतुल बेनके ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या माध्यमातून ही कामं या ठिकाणी आणली गेली ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पांडुरंग पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित परिषदेच्या माध्यमातून पवार साहेबांनी कोट्यावधी रुपयांचा निधी या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केला। आज आपल्या समोर आपल्या सर्वांच्या साक्षीनं अतुल शेठच्या हस्ते या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे। आपण मागचे अनेक दिवस तालुक्यामध्ये जे अनिष्ट स्पर्धा तसं बघितलं तर विकास कामांच्या बाबतीत अशी गोष्ट नको हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनातली भावना आहे। परंतु आपण बघतोय की कोणीही कोणाच्या विकास कामांचं श्रेय घेण्याच्या नादामध्ये जी अतिशय खालच्या दर्जाची पातळी आज राजकीय स्वरूपाने गाठलेली आहे आणि जी सामान्य माणसाला आवडत। आज आपण जर बघितलं तर सामान्य माणसाला नेमकं काय आवडतं। आपण बहुमताने पवार साहेबांना या ठिकाणी जिल्हा परिषदेवर पाठवलं, मतदान कमी झालं की अधिक झालं या गोष्टीकडे कानाडोळा करून आज त्यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आणि अशाच पद्धतीनं जर प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपापलं कर्तव्य पार पाडलं, आपल्याला लोकांनी निवडून दिले ते लोकांच्या हिताकरता आणि लोकांचा त्यामधून प्रगती समाजाची प्रगती साध्य झाली पाहिजे हा एकच दृष्टिकोन असला पाहिजे।